कार्यक्रमामध्ये दोन्ही पक्षांकडून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्याकडून संयोजनाची जबाबदारी अनेकांकडे देण्यात आलेली आहे। त्यापैकीच एक आहेत अजित भोरे, नाट्य दिग्दर्शक म्हणून ज्यांची आतापर्यंत मोठी भूमिका राहिलेली आहे। ते या संयोजनामध्ये सहभागी तर आहेतच आणि कदाचित ते या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्र अजित भोरेंची माझ्या प्रतिनिधीनं पाहूया। म्हणून आम्ही आलोय ना, याची डोळा याची देही करेल। मामा खरं तर दोन्ही बाचे येत आहेत एकत्र, तुम्ही बोलताय छान वाटतंय, चांगलं वाटतंय। आजच्या सभेनंतर नेमकं काय असणार आहे तुमचं मत? आपल्या मनात येते मामा तुम्ही मीडियाला सातत्याने आपली प्रतिक्रिया दिली, आज बोलत नाही आहात, काय नेमकं असतंय? आज ऐकायला आलं आणि शब्द बोलत नाही। अच्छा, एवढा आनंद आहे। तुम्ही वारंवार यापूर्वी सुद्धा प्रयत्न केलेले होते आणि आज वेळ काढूपणा किंवा एक लबाडी झालेली आहे। मला असं वाटतं की पुढे आंदोलन कशा पद्धतीने न्यायचं आहे ह्याच्यासाठी हे एकत्र येणं आहे। आणि दोन महत्त्वाच्या लोकांनी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्या लोकांनी जे मराठी हा ज्यांचा मुद्दा आहे ते लोक आज दोघे एकत्र येऊन त्याच्याबद्दल काही करू इच्छितात, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। खरं तर त्यांनी जे जाहीर आवाहन केलेलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत। आम्हाला कुठल्याही पद्धतीने निमंत्रित केलेलं गेलेलं नाहीये या कार्यक्रमाला, पण मराठी अभ्यास केंद्रातर्फे आम्ही हे आंदोलन बऱ्याच दिवसांपासून करतोय आणि फक्त ह्या मुद्द्यावरती नाही तर मराठी शिक्षण एकूण आणि मराठी शाळा यांच्या भवितव्यासाठी आम्ही गेली अनेक वर्ष काम करतो आहोत। त्याच्यामुळे ह्या एका मुद्द्यामुळे ज्या पद्धतीचं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि मराठी लोक एकत्र आलेले आहेत, हा सहभाग त्यांनी एक पक्ष स्थापन करून राजकारण करा, बघू आम्ही विचार करतो। त्यांच्या पार्टीच्या अनुषंगाने दिलेला नारा आहे तो, त्यांची पार्टी कुठली, भाजपच त्यांची पार्टी। त्यांचे पक्षप्रमुख कोण आहेत? आज तरी किमान मराठीच्या मुद्द्यावर हा विषय बीएमसी इलेक्शनचा नाहीये। जो हिंदी सक्ती बाबतीत GR काढून सरकारने सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातनं झालेला मराठी माणसाच्या मनातला उद्रेक आहे, त्या अनुषंगाने आजचा दिवस आहे। त्याला बीएमसी इलेक्शन किंवा येणाऱ्या आगामी निवडणुका या अनुषंगाने तुम्ही बघू इथे। आणि यानंतर आपण आता डोम मध्ये येऊयात। हा जो वरळीचा डोम आहे, स्टेडियम आहे, तिथे आता वातावरण निर्मिती झालेली आहे। जवळपास 75% जास्त स्टेडियम भरलेलं आहे। वरची गॅलरी असेल किंवा खालच्या आसन व्यवस्था असेल तिथे आता लोक आलेले आहेत, अजूनही लोक येत आहेत। त्यांच्यासाठी जागा विविध सेक्शन नुसार राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। इथे खालच्या बाजूला जो वरचा भाग, समोरचा भाग आहे, प्रथमदर्शनी भाग आहे, तिथे VVIP असतील, दोन्ही पक्षांचे महत्वाचे नेते, महत्वाचे पदाधिकारी असतील, जिल्हाध्यक्ष वगैरे दर्जाचे प्रवक्ते आणि इतर पदाधिकारी असतील, खजिनदार असतील आणि अन्य सचिव असतील। आणि त्यानंतर उर्वरित जो सगळा भाग आहे मागे असणारा, त्या ठिकाणी बाकीचे कार्यकर्ते जे महाराष्ट्रातून आलेले त्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। समोरचा कार्यक्रम बघता येणारच आहे स्टेज पाशीचा, पण स्टेजच्या आजूबाजूला दोन मोठ्या LED आहेत ज्यावर सध्या आवाज मराठीचा असं लिहिलेलं आहे। या LEDच्या माध्यमातून जे नेते बोलणार आहेत त्यांचे क्लोजअप्स, त्यांचं स्पष्ट प्रतिमा या LED वरती बघणं शक्य होणार आहे। याशिवाय तुम्ही जर का आमच्या कॅमेरा पर्सनला मी सांगेन, जर का इथून बघितलं तुम्ही, म्हणजे हा जो मागचा भाग आहे या डोमचा, तिथे जमलेली गर्दी सुद्धा तुम्ही बघू शकताय। माझ्या बाजूचा आत्ताचा थोडासा भाग रिकामा आहे, हा थोडा भाग रिकामा आहे, पण तिथे आता लोक भरत चाललेले आहेत, मोठ्या संख्येनं लोक येत आहेत। मात्र ज्यांच्याकडे प्रवेश पत्र आहे या कार्यक्रमाला येण्याचं
त्यांनाच फक्त या कार्यक्रमाला प्रवेश दिला जातो आहे. त्यामुळे बाहेर गर्दी आहे, पण इथे प्रवेश मात्र मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत आलेले लोक सगळे आपण बघतोय, कोणी मराठवाड्यातून आलेलं आहे, कुणी अगदी समृद्धीच्या मार्गे विदर्भातून आलेला आहे. मोठ्या संख्येने येत आहेत. 10ची वेळ 11ची वेळ होती आणि 10 वाजल्यापासून आपण बघतोय की हा पूर्ण जो डोम आहे तो भरलेला आहे आणि आता नेते असतील, त्याशिवाय कार्यकर्ते आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळेच ही गर्दी वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते. पोलीस बंदोबस्त आहे आणि या सगळ्या पोलीस बंदोबस्तामध्ये प्रत्येकाला सांगितलं जातं की जर पास असतील तरच आतमध्ये सोडलं जाईल. बाल्कनी सुद्धा फुल झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच स्वयंसेवक पोलीस सूचना देतात आणि सूचना देत त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय. पूर्णपणे हे डोम भरत चाललेलं आहे, कारण क्षमता अगदी 7-8 हजारांची क्षमता आहे आणि दोन पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा या सगळ्या डोम मध्ये येतात आणि प्रत्येकाला दोन भाऊ एकत्र येताना आपल्याला पाहायचंय आणि त्यामुळेच गर्दी आपण बघतो. डोमच्या आतमध्ये गर्दी, शिवाय डोमच्या बाहेर सुद्धा अनेक कार्यकर्ते. खरं तर स्क्रीन्स लावण्यात आलेला आहे, LED स्क्रीन्सवर सुद्धा हा सोहळा पाहता येणार आहे, हा मेळावा पाहता येणार आहे. मात्र इथे बघतोय कशा प्रकारे गर्दी झालेली आहे आणि पोलीस स्वयंसेवक समजून सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई.